प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्काराच्या निमित्ताने हा जो सोहळा आहे त्यामध्ये तुम्हा सर्वांचं आणि मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते. पुरस्काराचं हे तिसरं वर्ष आहे. सुनील मेहता यांची भूमिका अशी होती की वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचकांना वाचायला मिळायला हवीत. मग प्रकाशक आपणच असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह नव्हता. लेखकाच्या पदार्पणातील त्या साहित्य प्रकारातील पहिल्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार नितीन कोत्तापल्ले यांच्या गुरु या कादंबरीला आणि शर्मिला फडके यांच्या ये शहर बडा पुराना है या कथा संग्रहाला मिळालेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून या दोन्ही लेखकांचं कौतुक करूया. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे, ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी सर, पुरस्कार विजेते नितीन कोत्तापल्ले, शर्मिला फडके मॅडम आणि अखिल सर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आणि आपण सर्वप्रथम आपले जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचं स्वागत साहिल मेहता यांच्या हस्ते करूया. मी नुपूर मेहता यांच्या हस्ते करूया. सर्वप्रथम चंद्रमोहन कुलकर्णी सर, त्यांचा मी परिचय करून देते. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचं संकलन आणि चित्रकला यात आपला वेगळा ठसा उमटवणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांना अक्षररूपी साहित्यातला नेमका आशय पकडून तो दृश्य प्रतिमांमधून प्रभावीपणे सादर करण्याची देणगी मिळालेली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांची रेषा संवेदनशील आणि अर्थवाही आहे. जलरंग, पारदर्शक रंगाच्या आणि वॉटरप्रूफ रंगांच्या या सगळ्या रंगभूमीमध्ये त्यांनी अनेक मुखपृष्ठ रंगवलेली आहेत. कॉपी रायटिंग पासून सुरेखन कला, मुद्राक्ष कला, संपादकीय कला, आरेखन कला, संगणकीय आरेखन, छायाचित्रणापासून ते शिल्पकला, चित्रकलेपर्यंत सर्वच क्षेत्रात त्यांना सारखीच आत्मीयता आणि रस आहे. मराठी साहित्याच्या चित्रकारांनी आपल्या मुखपृष्ठांद्वारे अधिक आस्वाद्य केलं आणि साहित्य कृतींच्या वाङ्मय रूपाला ज्यांनी नवी दृश्य ओळख दिली त्या मोजक्या चित्रकारांमध्ये कुलकर्णी सरांचं नाव घ्यावं लागेल. मी विनंती करते की त्यांचं आपण स्वागत करूया. यानंतर प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांचं आपण स्वागत करणार आहोत, पण मी अल्प परिचय करून देते. सरांचा परिचय खूप मोठा आहे, पण इथे तो वाचत बसले किंवा त्यांचा परिचय देत बसले तर अर्धा तास आपल्याला थांबावं लागेल, म्हणून मी अगदी थोडक्यात तुमचा परिचय करून देते. सर, शिवाजी विद्यापीठामध्ये मराठीचे विभाग प्रमुख आणि प्रख्यात समीक्षक म्हणून सरांची आपल्याला ओळख आहेच. त्यांनी विविध संपादनं संपादित केलेली आहेत. एकूण कविता हे दीपू चित्रे यांच्या समग्र कवितांचं संपादन, सुगी भरल्या शेतातून हे कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांचं संपादन, साहित्य, संस्कृती आणि भूमिका, डव आणि लख ऊन इत्यादी संपादनं, डी के बेडेकर, नामदेव ढसाळ यांच्यावरील मोनोग्राफ साहित्य अकादमीकडून प्रकाशित झालेला आहे. त्यांचा विविध अभ्यास मंडळांसाठी सर मानद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मी पुन्हा एकदा नुपूर यांना विनंती करते की साहिल आलेला आहे, त्यांना विनंती करते की डॉक्टर शिंदे यांचं आपण स्वागत करावं. साहित्य क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो असं सुरुवातीला आपण म्हटलं, पण या पुरस्कार सोहळ्यामागे किंवा एकंदरच या कार्यक्रमामागे नेमकी भूमिका काय आहे ती भूमिका मांडण्यासाठी मी अखिल सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत जे इथं आलेत. आणि मला असं वाटतंय की आपण साहित्यासाठी इथं जमलेलो आहोत. नवीन नवीन जे आपल्याला वाचायला मिळतं त्याच्यासाठी आपण इथं आहोत. आणि अर्थातच माझ्या वडिलांची आज स्मृतिदिन आहे, चौथा आहे. आज 4 वर्ष त्यांना पूर्ण झाली. म्हणून मी सर्वांचं इथं स्वागत करतो. आणि त्याशिवाय चंद्रमोहन कुलकर्णी सर आणि शिंदे सरांचं इथं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं की शिंदे सर मागच्या वर्षी आणि दरवर्षी प्रमाणे ते कोल्हापूर वरून येतात इतकं मोठं ट्रॅफिक डॉज करत, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. सो आणि चंद्रमोहन सरांनी यावर्षी एका वाक्यात त्यांनी एका फोन कॉल मध्ये म्हटले की अरे मी येतो, तू त्याची काळजी नको करू. तर म्हणून मला असं वाटतं सर, मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि यावेळेसचे पुरस्कार विजेते मला असं वाटतं फडके मॅडम हे मेहता पब्लिशिंग हाऊसच्या परिवाराचा हिस्सा आहेच,
कारण आपण 4 सीझन्स असं त्यांचं पहिलं पुस्तक आपण प्रकाशित केलं होतं. आणि त्याशिवाय सर कोत्तापल्ले सर यांनी आज आवर्जून 12 तारखेला इथं उपस्थिती लावली आणि आमचे संस्थापक, या कंपनीचे संस्थापक यांच्या नावाला 4 छान लावले आम्हाला असं वाटतं. आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्ही इथं आल्याबद्दल. त्याशिवाय मला एक अशी जुनी आठवण सांगावीशी वाटते की चंद्रमोहन सर आज इथं आवर्जून उपस्थित आहेत. तर हिची जी प्रतिमा जी आहे आपल्या अवॉर्डची, ही चंद्रमोहन सरांनीच डिझाईन केलेली आहे. सो 2022 साली ज्यावेळेस आम्ही संपूर्ण स्टाफ इथं, योजना आहे, राजश्री आहे, आम्ही ज्यावेळी विचार करत होतो की ह्याचं आपण अवॉर्ड असं सुरू करू शकतो, पण आमची एक अशी कल्पना होती की ते इंटिरियर बरोबर ब्लेंडेड व्हायला पाहिजे आपल्या घरातल्या. ते कुठल्या तरी कपाटात कुणी ठेवता कामा नये. सो अशी एक भावना होती. आणि सेम मी चंद्रमोहन सरांना सांगितलं की आम्हाला असं वाटतं, तर तुमच्याकडे काही आहे का? तर त्यांनी मला एका क्षणात ते दाखवलं की हे असं आहे आणि आम्हाला ते भरपूर आवडलं. आणि थँक सो मच सर की तुम्ही आम्हाला विदाउट एनी हेजिटेशन न करता तुम्ही आम्हाला हे वापरून दिलं चिन्ह. आणि खरोखरच आम्हाला ह्याचं खूप खूप कौतुक आहे. आणि आम्हाला बरं वाटलं की बाबा तुमच्याच हस्ते या चिन्हाचं मला झालं. वाटतं की माझ्या शिल्पकृतीची एक प्रतिकृती लेखकांच्या घरी राहील, नाही का? आणि त्याशिवाय आपली मॅक्झिमम पुस्तकं ही तुम्हीच डिझाईन केलेली आहेत कवर. अरे मी तुझ्या आजोबांपासून काम करतोय मी. बरोबर आहे. तिसऱ्या पिढी बरोबर मी आता काम करतोय. मगाची ओळख सांगताना सांगितलं नाही, हे शोरूम पण मी डिझाईन सो छान छान घरचं काम आहे. येस, थँक्यू. तर खरं सांगू का, तुमच्यासारखे दिग्गज जेव्हा व्यासपीठावर बसलेले असतात तेव्हा त्यांचा अल्पपरिचय करून देणं हे खूप कठीण असतं आणि निवेदकासाठी ते मोठं आव्हान असतं. कारण बऱ्याच गोष्टी सुटतात, मला ज्या महत्वाच्या वाटतात त्या लोकांना वाटू शकत नाही. त्यामुळे तुमची जी सगळी आतापर्यंतची कारकीर्द आहे ती खूप मोठीच आहे आणि इथे बसलेल्या अनेकांना ती माहितीच आहे. मी तुला त्यामुळे राजश्रीला म्हणालो की आपल्या शहरात आपली ओळख करून देणं एवढं दुर्भाग्य नाही. मी तुमच्याशी नंतर पर्सनली या विषयावर बोलेन, आता नको. आता आपण पुरस्कार वितरणाला सुरुवात करूया. सर्वप्रथम गुरु या कादंबरीला पुरस्कार मिळालेला आहे. मी गुरुची संकल्पना थोडक्यात सांगते, आपण वाचणार आहोतच ते सगळेजण नंतर. गुरु ही कादंबरी म्हणजे रणजित नावाच्या नायकाचा आत्मशोधाचा प्रवास आहे. रणजित आजच्या शहरीकरणानं त्रस्त झालेला अस्वस्थ आत्मा आहे, जसे आपण सगळे आहोत. 20 मिनिटांवरच्या ठिकाणावर जाण्यासाठी 2-2 तास ट्रॅफिक लागतं आणि वाहन तसूवरही पुढे हलत नाही. वाहन चालवणं तर दूरच, पण या रस्त्याने चालणंही मुश्किल झालेलं आहे. या वाहतूक कोंडीत अडकून बसलेल्या रणजितच्या मनाचीही कोंडी झाल्यासारखी वाटते. नाही, ती झाल्यामुळेच तो त्रस्त झालाय. साहित्य कृतीमधून अर्थाची अनेक वलय कशा प्रकारे रसिक मनाला वेटाळून टाकतात याचा प्रत्यय गुरु ही कादंबरी वाचताना तुम्हाला नक्की येईल. अस्सल साहित्य कृतीचं प्रयोजन काय असतं याची ही मनाला मुग्ध करणारी अनुभूती ही कादंबरी वाचताना नक्की येते. तर मी विनंती करेन चंद्रमोहन सरांना आणि शिंदे सरांना की आपण गुरु या कादंबरीच्या लेखकाला म्हणजेच नितीन सरांना पुरस्कृत करूया. सर्वच मान्यवरांना विनंती करते. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन सर. यानंतरचा जो पुरस्कार मिळालेला कथासंग्रह आहे तो आहे ये शहर बडा पुराना है. लेखिका शर्मिला फडके यांच्या या कथासंग्रहात आठवणीचा विस्तृत आणि अथांग पट कायम आपल्याला मनामध्ये तरळत राहतो. नावातच खूप काही दडलंय. ये शहर बडा पुराना है म्हणजे आठवणी हा या कथांचा आत्मा आहे.
लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत जातं आणि माणूस निसर्ग आणि कला या तिघांच्याही अस्तित्वाचा काही ना काही भाग आपल्यामध्ये घेऊनच पुढे जात असतो. आठवणी कधी मरत नाहीत, त्या सतत आपल्या भोवती वावरत असतात. त्यांना वर्तमान बनवणारी आणि काळ अंगावर घेत जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचं आणि त्यांच्या जगण्याच्या अनुभवांच्या विलक्षण कहाण्या या लेखिकेने या कथासंग्रहामध्ये लिहिलेल्या आहेत. अनंत सामंत त्यांच्या कथासंग्रहाबद्दल म्हणतात, जोपर्यंत तरल गुढ अनाकलनीय ओळीचा कैफ चढवणाऱ्या या कथा तुम्ही वाचत राहाल, तोपर्यंत त्या रोमॅन्टिक आणि पॅशनेट काळातलं तुमच्या मातीतलं आठवणीतलं सुगंधी रुपेरी रंगीत वर्तमान सदा स्पंदत राहील. तर अशा या लेखिकेच्या कथासंग्रहाला पुरस्कार मिळालाय. मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की शर्मिला मॅडमना पुरस्कृत करावं. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला आनंद जास्त आहे. फार सुंदर आहे. फार सुंदर आहे. ते म्हणाले तसं की घरामध्ये हो. महत्वाची जागी ठेवावी. हे जे दोन्ही लेखक आहेत त्यांचीही मनोगत ऐकण्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच रस आहे, कारण हा पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या पदार्पणातल्याच एखाद्या साहित्य कृतीला असा पुरस्कार मिळणं हे जबाबदारीचं भान सुद्धा आहे आणि हे नक्कीच या दोन्ही लेखकांना आहे. सर्वप्रथम नितीन कोतापल्ले सरांना मी विनंती करते, पण सर तुमचा परिचय, तुमच्या पुस्तकाचा परिचय तर करून दिला, पण तुमचाही परिचय लोकांना झाला पाहिजे. त्यांचं शिक्षण MA इंग्रजी साहित्यात झालेलं आहे. काही काळ इंग्रजी साहित्याचं अध्यापनही त्यांनी केलं. एका आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेमध्ये मुख्य संपादक म्हणून ते कार्यरत होते. सायन्स पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रकाशन गृहाचे ते संस्थापक संचालक आहेत. विविध नियतकालिकांमधून कथा आणि वैचारिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांचं एकांकिका लेखन आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार सरांना मिळालेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा समितीचे ते सदस्य आहेत. काही विद्यापीठ आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या मराठी आणि इंग्रजी भाषा मंडळाचे ते सदस्य आहेत. असे नितीन सर, त्यांना मी विनंती करते की त्यांनी पुरस्काराला उत्तर द्यावं. नमस्कार. साहित्यातील नाविन्याचं सदैव स्वागत करणारे ख्यातनाम समीक्षक डॉक्टर रणधीर शिंदे, ज्यांच्या चित्रांवर आपण अगदी मनपूर्वक प्रेम करतो असे ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, मेहता पब्लिशिंग हाऊसची धुरा समर्थपणे सांभाळणारे अखिल मेहता, सुप्रसिद्ध कथाकार कादंबरीकार शर्मिला फडके आणि आवर्जून उपस्थित असणारे सर्व मित्र आणि आपण सर्वजण. प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कारासाठी माझ्या गुरु या कादंबरीची निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि ग्रंथ निवड समितीचे मनपूर्वक आभार मानतो. माझ्या वयापेक्षाही जास्त ज्या संस्थेचा इतिहास आहे आणि एवढ्या प्रदीर्घ काळापासून जी संस्था सातत्यानं महत्वपूर्ण आणि लोकप्रिय पुस्तकं प्रकाशित करत आहे आणि ज्या प्रकाशन संस्थेनं काढलेली पुस्तकं वाचून माझ्यासारख्या असंख्य लोकांची अभिरुची तयार झालेली आहे, त्या मेहता पब्लिशिंग हाऊसनं दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि खूप आनंद देणारा पुरस्कार आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस आणि माझे फार पूर्वीपासूनचे ऋणानुबंध आहेत. मगाशी ते म्हणाले की फडके मॅडम आमच्या कुटुंबातले आहेत. मी सुद्धा तुमच्या कुटुंबातलाच आहे. त्याचा वैयक्तिक संदर्भ असा की माझ्या वडिलांची अनेक पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केलेली आहेत. सुमारे 40 वर्षांपूर्वी मी वडिलांबरोबर मेहतांच्या सदाशिव पेठेतल्या ऑफिसमध्ये आलेलो मला अजूनही लख्ख आठवतंय. तर म्हणून हा एक वेगळा बंध आहे.
म्हणून हा पुरस्कार काही अर्थानं माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. तसं आज मी फार बोलणं अपेक्षित नाहीये आणि कादंबरीवर तर मुळीच नाही, कारण सर बोलणार आहेत, शिंदे सर, आणि ते जे बोलणार आहेत ते ऐकायला मी खूप उत्सुक आहे. पण तरी थोडी पार्श्वभूमी कादंबरीची सांगतो. जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की शहरीकरण आणि हे सर्व होतं. आजच्या काळाचं महत्वाचं लक्षण सांगायचं झालं तर 2 शब्द आपल्याला सांगता येतील. एक म्हणजे आधुनिकीकरण आणि विकास. सारखा आपल्याकडे विकास चालू असतो. विकास, त्यातून होणारा आणखीन विकास आणि त्यातून आणखी विकास, असा हा सगळा विकास एकाच ठिकाणी गोठवला गेलेला, एकाच प्रांतामध्ये. म्हणजे एका बाजूला अव्यवस्था, अनागोंदी, सोयी सुविधांचा अभाव, आणि दुसऱ्या बाजूला मात्र व्यवस्था निर्माण करायसाठी म्हणून तयार झालेली अव्यवस्था किंवा अनागोंदी, असं साधारणतः काही आपलं आजचं चित्र आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये सामान्य माणसाची जी एक घालमेल सारखी होते आहे, त्याला कोंडीत सापडल्यासारखं वाटतंय, असमाधानात तो जगतोय. आणि हे असमाधान प्रत्येक आपल्या जीवनातल्या क्षेत्रात पाझरत जातं. म्हणजे आपण कसे दिसतो, याच्यापासून आपण काय खातो, आपण काय कुठल्या दर्जाचे कपडे घालतो, आपल्याला किती पैसे मिळतात, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये साधारणपणे हे असमाधान आपलं पाझरत जातच. आता असं आहे की आपल्या परिसराशी आणि निसर्गाशी असणारी आपली नाळ मागच तुटल्यात जमा आहे. म्हणजे देश स्वतंत्र झाला त्यावेळेला आपण असं ठरवलं होतं की भारताचा किंवा आपल्या देशाचा 1/3 भाग, 33% भाग हा वनांनी व्याप्त झालेला असेल. पण तसं काही पुढे झालं नाही. जी जंगलं होती ती सुद्धा आपण तोडत निघालो. नवीन जंगलं लावायचं तर बाजूलाच राहिलं, पण शहरातली झाडं सुद्धा आपण उद्ध्वस्त केली. आणि हे आताच आहे असं नाही, तर ही माणसाची तृष्णा फार पूर्वीपासून काम करतेच आहे. म्हणजे जंगल खाऊन शेती वाढते आणि शेतीवर शहर आक्रमण करतं आणि मगच शहर वाढतं. हे चक्र पूर्वीपासून जे चालू आहे ते आज अतिशय भयानक स्वरूपात आणि वेगामध्ये सुरू आहे. आपण डोंगर फोडले, तळी बुजवली, नद्या बुजवल्या, नद्या प्रदूषित केल्या, नद्यांमध्ये भराव टाकले, समुद्रात भराव टाकले, आणि तिथं सगळीकडे आपण बेसुमार घरं बांधली. त्याचे पुष्कळ परिणाम आपण भोगले, काही भोगत आहोत, येणाऱ्या काळातही काही भोगणार आहोत. आणि दिवस रात्र हा विकास आपल्याकडे चालूच आहे. म्हणजे रस्ते उखडले जातात, बांधले जातात, पूल पाडले जातात, परत पूल बांधले जातात, अंडरग्राऊंड ब्रिजेस आपण बांधतो, परत ते उपयोगात नाहीत म्हणून बंद करतो, तिसरीकडूनच रस्ते निघतात. तर हे कंटिन्युअस चालू आहे. धूळ, सिमेंट आपण रोज श्वासावाटात घेतच असतो, पण आता त्याचं काही फारसं कोणाला वाटत नाही. ते 5वीला पुजल्यासारखंच आहे. तर त्याच्याबद्दल प्रश्न पडणंही आपल्याला बंद झालेलं आहे की हा रस्ता का उखडला गेला, किंवा हा पूल का पाडला गेला, किंवा ही झाडी का तोडली गेली. हे जे आधुनिकीकरणाचं आणि विकासाचं वेड आपल्याला लागलेलं आहे, तर हे काहीसं मला पक्षांना एक भूल पडते. म्हणजे काच किंवा आरशामध्ये प्रतिमा पाहिल्यानंतर त्या प्रतिमेलाच ते सत्य समजतात आणि मग त्या प्रतिमेच्या एकट्या प्रेमात पडून किंवा तिच्याशी वैरभाव धरून त्याच्यावर धडका घ्यायला लागतात. त्यांच्या चोची तोडतात, पंख तोडतात, रक्तबंबाळ होतात, पण ते काही थांबत नाहीत, मागे हटत नाहीत. तर तसं काहीच आपलं झालेलं आहे. आपण आपल्या मनातल्या आधुनिकीकरणाच्या किंवा विकासाच्या कल्पनेच्या प्रेमात आहोत. प्रत्यक्ष आधुनिकीकरण किंवा विकास हा मानसिक किंवा वैचारिक प्रवास आहे हे आपल्याला जणू माहितीच नाही. त्यामुळे जो काही भौतिक विकास आहे, रस्ते बांधणं, पूल बांधणं किंवा अशा सोयी सुविधा निर्माण करणं, हाच जणू काही विकास आणि हेच आधुनिकीकरण आहे असं आपल्याला वाटतं आहे. तर अशा साधारणतः घालमेलीचा जो काळ आहे, तर या काळाला सामोरं जाताना संवेदनशील माणसाची खूप धांदल उडते, घुसमट होते, आणि त्यामुळं त्याच्याबरोबर बाकीच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना भयानक संकटांचा सामना करावा लागतो, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. तर अशा काहीशा आपल्या ह्या विक्री केंद्रित किंवा विकास केंद्रित काळाच्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी आकार घेत जाते. आता एकूणच या विषयावर बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे रणधीर शिंदे सरांचे आपल्याला भाष्य ऐकायचंय. मीही उत्सुक आहे आणि मलाही वेळ 5च मिनिटांचा दिलेला आहे. तर फार वेळ न घेता आता मी आपण सर्वांप्रती आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या प्रती
मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्हा दोघांच्याही मनात आता काय चालू असेल हे एक सामान्य वाचक म्हणून सुद्धा कळतंय की आपलं बाळ आता छान आपण सजवून त्याला तयार केलंय आणि आता सगळे लोक त्याला वाचणार आहेत किंवा त्याच्याबद्दल कोण काय बोललं जात आहे, म्हणजे शिंदे सर काय माझ्या पुस्तकाबद्दल बोलतील याची उत्सुकता किती असू शकते हे आम्हाला नक्कीच कळतंय. आता शर्मिला मॅमना मी विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, पण मी तत्पूर्वी तुमचा परिचय करून देते. शर्मिला मॅम या लेखिका आहेत. कादंबरी आणि कथालेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचे कलाविषयक लेख, मुलाखती, कॉलम सातत्यानं त्यांचं लिखाण चालू असतं. आर्ट डॉक्युमेंटेशन, संशोधन आणि अर्कायव्हिंग मध्ये त्यांचं विशेष काम आहे. वनस्पती शास्त्र विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची मास्टर्स डिग्री त्यांनी मिळवलेली आहे. पत्रकारितेमध्ये त्यांचं काम आहे. चिन्ह या कला प्रकाशन संस्थेच्या कामात लेखक संशोधक म्हणून गेली 2 दशकं ते काम करतायत. त्यांची पहिली कादंबरी, जसं आता अखिल सर म्हणाले, 4 सीझन्स ही मेहताकडनंच प्रकाशित झाली होती 2018 साली. त्यांनी अनुवादितही केली बरीच पुस्तकं. प्रवास, कला आणि सिनेमा, साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत, त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये ते डोकावताना आपल्याला दिसतात. भारतीय चित्रकलेतील रंग या विषयावर संशोधित पुस्तकाचं काम त्यांचं चालू आहे. रंग या विषयावर 2 मान्यवर आज आपल्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांना पुरस्कारही विविध मिळालेले आहेत. शर्मिला मॅमना त्यांना मी विनंती करते की मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रकाशक सुनील मेहता यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य सृजन हा पुरस्कार आज मला मिळतो आहे. माझ्या कथा संग्रहाची याकरता निवड झाली आहे, हा मी माझा मोठा सन्मान समजते. तसं अखिल मेहता म्हणाले तसे माझी पहिली कादंबरी मेहता प्रकाशनाची होती. त्या कादंबरीचं छपाई काम चालू असताना सुनील मेहता यांच्याशी माझी भेट झाली होती आणि फिक्शन या साहित्य प्रकारात नव्याने उतरणाऱ्या माझ्यासारख्या नवोदित कादंबरीकाराशी ते ज्या आपुलकीने आणि जिव्हाळ्याने बोलले ते बोलणं मनाला खूप उमेद देऊन गेलं होतं त्यावेळी. माझी पहिली कथा 2015 साली लिहिली मी आणि 2016 साली मोल्सच्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली. कला क्षेत्रामध्ये मी बरीच वर्ष लिहित असताना मी अचानक कथा लेखनाकडे वळले. याचं कारण कथा हा मला साहित्य म्हणजे फिक्शन मधला गोष्ट सांगणारा सर्वात सशक्त असा साहित्य प्रकार वाटतो. जी गोष्ट किंवा जे विचार एखाद्या वैचारिक लेखातून, संशोधनपर लेखातून पोहोचवले जात नाहीत, ते कथा या माध्यमातून वाचक त्याच्याशी फार जवळून जोडला जातो. कथा या माध्यमातून तो मांडला जातो, तेव्हा असा माझा अनुभव आहे आणि केवळ याच कारणाकरता मी कथा या प्रकाराकडे वळले. कथेचं दालन पूर्वसुरींच्या अनेक दर्जेदार जीवे कुलकर्णींपासून पानवलकर, गाडगीळ, अरविंद गोखले अनेक कथाकारांनी अतिशय समृद्धपणे सजवलेलं आहे आणि या कथा दालनामध्ये माझं अतिशय फार योगदान नाही याची मला कल्पना आहे. पण मी कथा लिहिताना कला आणि साहित्य या 2 वेगवेगळ्या परिघांमध्ये असणारे 2 अतिशय सुंदर आणि सृजनशील असे जे प्रकार आहेत त्यांना मला कथा या माध्यमातून एकत्र जोडता येतं याचा मला आनंद वाटतो. आणि माझ्या तुम्ही कथासंग्रहातले जर पूर्ण प्रसिद्ध झालेल्या कथा जर बघितल्या तर असं लक्षात येईल की माझे सर्व संपादक हे अतिशय समर्थ आणि सशक्त असे कथाकार सुद्धा आहेत. त्या सगळ्या स्त्रिया आहेत हा एक सुखद योगायोग आहे. मौजेच्या मोनिका गजेंद्र गडकर, संवाद सेतूच्या डॉक्टर वंदना वकील कुलकर्णी, अक्षरधाराच्या स्नेहा उसरीकर, मैत्रच्या शोभा बोलली या सर्व स्त्री कथाकार आणि अर्थातच माझी पहिल्या कादंबरीची संपादनाचं काम केलेली योजना यादव
या सर्वांची मी अतिशय मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्या कथालेखनाला कायम प्रेरणा दिली, माझ्या कथेचं वेळोवेळी वाचन केलं. मला असं वाटतं की लेखन लेखन प्रक्रिया ही अतिशय मानसिक आणि शारीरिकरित्या थकवणारी प्रक्रिया असते. अशा वेळी आपण लिहिलेलं वाचकापर्यंत पोहोचवणारं जे माध्यम आहे, अ, त्याच्यात तो जो संपादक असतो त्याच्याशी आपला वैयक्तिक जिव्हाळा असणं, रॅपो असणं हे अतिशय महत्वाचं ठरतं माझ्या दृष्टीने. आणि माझ्या आतापर्यंतच्या सर्व संपादकांशी आणि सर्व प्रकाशकांशी हा रॅपो जुळून आला. वैचारिक जातकुळी आमची एक आहे याचा मला अतिशय आनंद होतो. माझ्या कथासंग्रहाचं हे जे पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मला अजूनही काही आभार मानायचे आहे. त्यातलं प्रमुख अजून आभार मानणं मला महत्वाचं वाटतं ते चंद्रमोहन कुलकर्णी यांचं. माझ्या कथालेखनामधली जी जो मूळ आहे, जी जातकुळी आहे, तो अचूक पकडणारं मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णींनी केलं. हे अतिशय सुखद होतं माझ्याकरता आणि ते त्यांच्याकडून अपेक्षितच होतं. त्याच्यामुळे मला त्याचा धक्का बसला नाही, पण अतिशय आनंद झाला. त्याच्यानंतर अर्थातच सर्व वाचकांचे आभार. वेळोवेळी त्यांनी माझ्या प्रसिद्ध झालेल्या कथा मनापासून वाचल्या, त्याच्याबद्दल प्रतिसाद दिला. माझ्या कथालेखनाबद्दल जे काही आहे थोड्याफार कथा त्याच्याबद्दल माननीय समीक्षक रणदीप शिंदे बोलतील, त्याच्यामुळे मी काही बोलत नाही. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि माझं हे छोटस मनोगत संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅम. आता पुस्तक वाचण्यापूर्वी म्हणजे आपण सिनेमा बघण्यापूर्वी त्याचा ट्रेलर बघतो जनरली आणि मगच तो सिनेमा बघायला धाडस करतो. तसंच साहित्य कृतींचं विवेचन, त्या पुस्तकांमध्ये नेमकं काय आहे, वाचकांनी ते कसं वाचावं, त्याचा आस्वाद कसा घ्यावा, हे सगळं आपल्या विवेचनातनं सांगणार आहेत प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर. मी त्यांना आमंत्रित करते. सर्वांना नमस्कार. प्रकाशक सुनील मेहता साहित्य सृजन पुरस्कार 2025 या समारंभ प्रसंगी उपस्थित असणारे आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला ते श्रेष्ठ चित्रकार आणि ज्यांना अतिशय उत्सवी रंगांचं आकर्षण आणि ज्यांच्या चित्रामध्ये फार एक उत्कट भारतीयत्व आहेत, ते माझे फार आवडते चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, अखिल मेहता, पुरस्कार विजेते लेखक नितीन कोत्तापल्ले, शर्मिष्ठा फडके, साहिल, या प्रकाशन गृहामधील योजना यादव, राजश्री मॅडम, प्रतीक, सर्व सहकारी कर्मचारी वर्ग, इथं अनेक परिचित मंडळी आहेत. वसेकर सर आहेत, आताच मंगेश गुप्तपणे येताना दिसला, वंदना मुखिल मॅडम, दिलीप लाटी, होळकुंदे सर आणि आपण सर्वजण. मी एक 20 मिनिटांमध्ये या दोन्ही पुस्तकांच्या बद्दल माझं जे काही म्हणणं आहे ते म्हणणार आहे. हा 3रा पुरस्कार आहे आणि जवळपास वर्षभरामध्ये एका वर्षामध्ये त्या लेखकाचा पहिली कृती त्या प्रकारातली हे शोधणं फार गुंतागुंतीची अशा प्रकारची गोष्ट असते. कारण विपुल आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य लिहिलं जातं, परंतु सकस आणि चांगल्या गुणसंपन्नतेचं साहित्य ही प्रत्येक भाषेमध्ये वानवा असते आणि ती मराठीमध्ये असणं स्वाभाविक आहे. मेहता प्रकाशनाच्या वाटचालीमध्ये सुनील मेहता यांचा फार महत्वाचा विस्तारामध्ये वाटा होता. एक प्रकारच्या व्यावसायिक आणि अनुवादक क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ग्रंथ संस्कृती रुजविण्यामध्ये सुनील मेहता यांचं फार महत्वाचं योगदान होतं. त्यांच्या स्मृतीनिमित्तानं हा पुरस्कार दिला जातोय. पहिला पुरस्कार प्रदीप कोकरे आणि प्रमोद हरिराव, दुसरा पांडुरंग पाटील नांगरमुठे आणि प्रसाद कुमटेकर, हे 3रं वर्ष आहे. मुख्यत्वे त्या भाषेमध्ये कथनात्मक साहित्यामध्ये अतिशय महत्वाची निर्मिती करणाऱ्या साहित्य कृतीचा विचार या पाठीमागे आहे. खूप वर्षांपूर्वी मराठीतल्या कादंबरीसाठी देखील 40 वर्षापूर्वी पुरस्कार दिला होता आणि आज ते फार आघाडीचे लेखक म्हणून देखील गणले जातात. या 2 पुस्तकासंबंधी मी बोलणार. यातला पहिला कथासंग्रह शर्मिष्ठा फडके यांचा ये शहर बडा पुराणा, 2025 साली तो मौज प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. 2016 ते 22 या कालखंडातली कथा या संग्रहामध्ये 8 कथांचा हा गुच्छ आहे. शर्मिष्ठा फडके यांचं लेखन आपल्याला सर्व परिचित आहेत. एक कलामीमांसक, कलेचे अभ्यासक म्हणून भारतीय आणि युरोपीय कलेविषयी त्यांची स्वतःची एक वेगळी दृष्टी आहे. स्तंभ लेखन ते करतात. चिन्ह, हाकारा
या नियतकालिकांमध्ये त्यांनी फार महत्वाचं लेखन केलंय आणि अगदी हकारामध्ये एक त्यांचा धुळीवरती लेख आहे की धुळीवरती इतका चांगला लेख लिहिता येऊ शकतो, याचं फार चांगलं उदाहरण त्यांच्या अनेक लेखांमधून पाहायला मिळतं. या संग्रहामधली कथा ही अतिशय वेगळी आणि ती बहुपेडी स्वरूपाची आहे आणि अनेक आशयसूत्रांची आणि ज्याच्या वाटा अरूढ वाटाव्या अशा प्रकारच्या, अपारंपरिक वाटाव्या अशा प्रकारच्या वळणाची कथा आहे. ती कमीत कमी पात्रांची आहे, परंतु तिचा आशय आणि जीवनभान हे अति विस्तृत स्वरूपाचं आहे. मुख्यत्वे शहरांचा, माणसांचा, इतिहासाचा, प्रदेशाचा आणि आठवणींचा आणि स्मृतींचा शोध किंवा त्याचा पाठलाग करणं हे त्यांच्या कथेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सगळ्या कथांमध्ये अमराठी वाटावा, अपरिचित वाटावा अशा प्रकारचा मुलूक आणि प्रदेश आहे. तो पहाडांचा प्रदेश आहे, तो फॅलींचा प्रदेश आहे, तो खूप दूरवरचा प्रदेश आहे, टेकड्यांचा आहे. त्यांची नावं देखील, पात्रांची नावं आणि परिसराची, प्रदेशाची नावं देखील अमराठी वळणाची देखील आहेत. परंतु या सगळ्यामधून एका प्रदेशाच्या उपस्थितीमधून मानवी संस्कृतीकडं आणि गतविस्मृत अशा समूह जीवनाकडं त्या पुन्हा पुन्हा त्यांच्या कथांमधून काही सांगू पाहत आहेत. मानवी संबंधांकडं, नात्यांच्याकडं, कलांच्याकडं, संग्रहालयांच्याकडं, चित्रकलेबद्दलचा अगदी त्यांच्या कथांमधल्या प्रदेशाची उपस्थिती ही कुठल्या तरी संस्थानांमधील आहे. अगदी कांगरा शैलीपासून, गुले शैलीपासून, सिंध प्रांतांच्या पासून किंवा यह शहर बडा पुराणासारख्या कथेमध्ये देखील एक प्रकारच्या पुरातनत्वाचा, जुन्या काळाचा, आदिमत्वाचा, मानवी संस्कृतीच्या खुणांचा काही शोध घ्यावा, तिथल्या संस्कृतीचा शोध घ्यावा अशी एक धारणा त्यांच्या कथेमध्ये, त्याच्यामध्ये इतिहासाची जोड आहे, जुन्याचं आकर्षण आहे आणि ते उत्खननाच्या स्वरूपात आपण काहीतरी पुनर्शोध घ्यावा. एकेकाळी अशा प्रकारची माणसं, अशा प्रकारची व्यक्ती इथं नांदलेल्या आहेत, राहून गेलेल्या आहेत, तर त्याचा एक शोध आणि म्हणून जुन्या शहरातील सुगंधाचा शोध की जो पौरात्य माणसं गंध म्हणून त्यांच्या कथेमध्ये येतो. त्यात अनेक नाती आहेत, शहर आहेत, जमिनीच्या पोटा दूरवर पसरलेल्या मुळांचा मागोवा आणि जी नाती संपतात, हरवतात, परंतु पुरातन शहर मात्र हरवत नाही. या पुरातन शहराचं आकर्षण आणि ओढ त्यांच्या कथेमध्ये आहे. अगदी आयो बसंत मधल्या सारख्या कथेमध्ये अतिशय जुन्या प्राचीन वस्तूंचा हा एक सहवास लोभ त्यांच्या कथांमधून आहे. जुनाट वस्तूंनी खचाखच भरलेलं हे जग, अगदी मिनिचर चित्रशैलीतला शोध, भारतीय लघुचित्र शैलीतल्या अनेक गोष्टी, कथन आणि त्याचा एक शोध त्या कथेमध्ये आहे की त्या अनेक पेंटिंगच्या कथा स्मृती कथा म्हणून त्यांच्या कथांमधून येतात. एक नैनसुख नावाचा चित्रातील संस्कृती आणि त्याच्या भावप्रेम कथांचा शोध असा एक दुहेरी पात्र्यावरचा एक शोध त्यांच्या कथांमधून आहे. एका चित्रकाराच्या प्रदेशाची कथा फुलमहल चित्राचं निमित्त आहे, परंतु त्यातला शृंगार आणि चित्रदर्शना पलीकडचं जग, त्या चित्रानं आपलं अंतःकरण किंवा भावरंग या चित्रांमध्ये कसं ओतलं आहे ते करताना हा पूर्वजांचा देखील शोध आहे, स्वतःचा देखील शोध आहे आणि मुळांचा देखील शोध आहे, नात्यांचा शोध आहे. शबिस्तान ही अतिशय उल्लेखनीय कथा या संग्रहामध्ये आहे. लॉकडाऊन काळाच्या संदर्भात त्याच्यामध्ये आहे. कुलाबा परिसर आहे, हिरवी जुनाट कळाहीन इमारत आणि या इमारतीमधल्या काही स्मृतींचा आणि या पात्रांमधल्या काही भूतकाळांचा, इतिहासाचा की ज्या ऋतून बसलेल्या गोष्टी आहेत, आठवणी आहेत, स्मृती आहेत, ज्या विखुरलेल्या आहेत, हरवलेल्या आहेत आणि अशा दिवसांना माणसांना पुनर्संजीवन करणं हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. आणि एका अर्थाने ह्या स्मृती कथा किंवा चित्रकथा म्हणून देखील जुन्या फिल्मचे डब्बे शोधणं आणि त्या रिस्टोर करणं, एका अर्थानं या स्मृती संस्कृतीमध्ये रिस्टोर करण्याची त्यांची ही कथा आहे. हा पर्शियन शब्द की ज्याचा चेंबर ऑफ ड्रीम्स, तळघरातलं नजाकतीने रुजवलेलं स्वप्न दालन आणि या स्वप्न दालनांचा मागोवा त्यांच्या कथेमध्ये शिकारपूर, पेशावर, कराची, सिंध आणि जो अनडिवायडेड इंडियाचा शोध आहे की जो अनडिवायडेड झालेला इंडिया, तर चल या कारवा, एका प्राचीन अगम्य गाण्याचे सूर आणि एक स्थलांतरित असं मायग्रेशनचं एक दुःख आणि त्याची वेदना त्यांच्या या कथेमध्ये मध्यवर्ती आहे, जी मुळं तुटलेली आहेत आणि नव्या जमिनीत जवळ दिसणं रुजावं लागतं अशा स्थलांतरितांच्या कथा व्यथांचा हा प्रदेश आहे. हे स्थलांतर मनाचं जसं आहे तसं शरीराचं देखील आहे आणि हे मायग्रेशन, ह्या स्थलांतराची दास्ता आणि त्याच्या आठवणी आणि आठवणी हीच ओळख असणं, आठवणी हीच आयडेंटिटी असणं, या आठवणी कधीच मरत नाही. या स्मृतींचा मागोवा त्यांच्या कथेमध्ये अनेक म्युझियम आहेत, संग्रहालय आहेत, नाते आहेत, हरवलेलं जग आहे, विलग झालेलं जग आहे, त्यातला अंतराळ आहे, पिवळ्या फुलांच्या दिवस मधल्या सारख्या न्यूड चित्रापाठी मधल्या सामाजिक चौकटी आणि त्यातला काही विस्कटलेपण देखील आहे. हळूहळू क्रमशः कलेचं मरत जाणं आणि त्या नायिकेची कला हरवत जाणं. त्यांच्या अनेक कथांच्या नायिका या
या कथामध्ये मध्यवर्ती स्वरूपाच्या आहेत. त्याचबरोबर सुखाचा शोध माणसांमधला, अगदी यक्षिणीमधली एक चित्र पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये जो पालट होतो, बदल होतो, तर हे किंवा घटत जाय रळणासारख्या गाण्यांचा वापर करत अशा एक एक उत्साही अशा प्रकारचं चित्ररूप त्यांच्या कथेमध्ये आहे. फडके यांच्या कथेचं एक वैशिष्ट्य म्हणजे संबंध सगळ्या कथांमध्ये एकाच कथेत दोन कथा त्या समांतरपणानं खेळत राहतात किंवा खेळत ठेवतात. एक वर्तमानाची कथा असते आणि एक भूतकाळाची कथा असते. एक निवेदकांची कथा असते आणि एक चित्रातल्या गोष्टींची कथा असते. तर अशा पॅरल समांतरपणानं दोन कथा त्यांच्या कथेमध्ये वाहत ठेवलेल्या आहेत. आयो बसंत मध्ये नैनसुख चित्रकाराची त्याच्या चित्राची गोष्ट आणि दुसरी सुरभी ही वर्तमानाची गोष्ट. शबिस्तान मध्ये निवेदिकेची गोष्ट, रहमतपूर आणि शिकारपूर असेल किंवा चांद फिर निकला मला मीता आणि निशित असेल, गोष्ट लिहिणे गोष्टीतली गोष्ट रचणं, अशा दोन कथांचा एक समांतर परस्पर विरुद्ध अशा स्वरूपाचा कथाचित्राचा प्रदेश त्यांच्या कथेमध्ये आहे. त्यांच्या भाषेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य अनेक हिंदी गाण्यांचे, इंग्रजी वळणाच्या काही वाक्यांची भाषा, गाणी आणि भाषा अतिशय प्रगल्भ स्वरूपाची आहे. ती कमावलेली भाषा आहे आणि भाषेचं एक फ्युजन त्यांच्या कथेमध्ये आणि व्हिज्युअल एक दृश्यात्मकता पराकोटीची ठासून भरलेल्या कथेमध्ये. व्यक्ती असेल, स्थळ असेल, प्रदेश असेल, भावस्थिती असेल, याचं एक व्हिज्युअल रूपामध्ये चित्र बघणं हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. अगदी दुपार सावकाश उतरत जाते, बंद खिडकीच्या तावदानातून गाळून आलेला मंद प्रकाश, तिच्या केसांवर गालांवर पसरलेला मऊ चांदीसारखी उजळलेली त्वचा, यामध्ये ज्या प्रकारचं व्हिज्युअल किंवा दृश्य स्वरूप आहे किंवा एका तळपत्या निष्प्राण दुपारी इमारत क्रमांक 603 चा शोध घेते, एक चित्र उभा करणं हे त्यांच्या कथा भाषेचं एक महत्वाचं विषय. आणि दुसरं म्हणजे संवेदनांचा अतिशय प्राचुर्यानं घडत अशा प्रकारचा घरदार प्रत्यय देणं, विशेषतः रंगांचा, गंधांचा अतिशय घडत अशा प्रकारचा अनेक प्रकारचे वास, अगदी कॉफीचा वास असेल किंवा भांड्यात उकळणारा चहा असेल, सुगंधांची लयलूट असेल, अत्तराचे बुधले असेल, सुगंधाचं साम्राज्य असेल, मिट्टी की खुशबू असेल किंवा सुगंधांची लयलूट असेल, तर या गंधांचं प्राचुर्य हे त्यांच्या कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य. आणि एकूण एका अर्थानं इतिहास संस्कृतीची आणि गोठलेल्या संस्कृतीची, इतिहास आणि कलेची कथा त्यांच्या कथेमध्ये जमिनीच्या गर्भातलं अंबर आणि प्रलयमुग्ध अंबर यातल्या संवेदनांची कथा आहे. मराठीमध्ये कलेविषयीचं भान वाढवणारी त्यांची कथा आहे. मराठीमध्ये कलेच्या अनुभव चित्रण करणारी कथा खूप कमी लिहिली जाते. आपल्याला माहित असेल विलास सारंगांची गर्भवती असेल किंवा मोनिका गजेंद्र गडकरांची कथा आहे, परंतु एका विशिष्ट सूत्राभोवती त्या कथा फिरत राहतात. शर्मिष्ठा फडके यांच्या कथेचं वैशिष्ट्य की संबंध त्यांच्या चित्रणाचा प्रदेश हा व्हिज्युअल किंवा कला आणि इतिहास संस्कृती यांच्या संबंधाचा शोध घेणं हे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आहे. चित्रकथा म्हणून त्या कथेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मला इथं राहायचंही नाही आणि इथून जायचंही नाही या भावावस्थेचा पुरस्कार करणारी ही मराठीतली महत्वाची कथा आहे आणि मराठीतलं कलाला समृद्ध करणारी ही महत्वाची कथा आहे. तर या अर्थाने या कथेकडे मी पाहतो. या वर्षी सुनील मेहता साहित्य सर्जन पुरस्काराला ज्या कादंबरीचा गौरव करण्यात आला ते नितीन कोत्तापल्ले यांची गुरु ही कादंबरी. त्याचं उपशीर्षक एका योगियाचे तुर्यातीत स्वप्न किंवा त्याचा माणसाच्या प्रगतीचा, विकासाचा, वासनेचा, वैराग्याचा, विजयाचा आणि पराभवाचाही भव्य सारीपाट मांडणारी कादंबरी असं त्याच्या पाठपृष्ठावर मजकूर लिहिला आहे. द अल्केमिस्ट पावलो कावलोच्या अनुवादक म्हणून ते प्रसिद्ध होते आणि या दशकातील अतिशय महत्वाची ही कादंबरी आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीनं कथनात्मक साहित्याकडे पाहिलं जातं, एका बाजूला ग्रामीण कादंबऱ्या फार सरदौपट, सपाट, एकरंगी स्वरूपाच्या कादंबऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जातात, परंतु जवळपास 620 पृष्ठांच्या या कादंबरीमध्ये मानवी जीवनाचा, आजच्या काळाचा आणि भविष्याच्या भयखुणांचा एक अजस्र अशा स्वरूपाचा एक महापट या कादंबरीमध्ये आणि त्यासाठी अपार अशा प्रकारचे कष्ट त्यांनी घेतलेल्या खुणा त्यांच्या पानापाण्यामध्ये दिसतात. आजचा काळ हा स्थानिक ते वैश्विक यांची सरमिसळ झालेला आहे, त्याचा मनोगत त्यांनी उल्लेख केला. आधुनिकता ही कशी फसवी आहे, विकासाचं, प्रगतीचं प्रारूप हे कसं संभ्रमाचं आहे, याच्या खुणा नोंदणारी मराठीतली ही महत्वाची कादंबरी आहे. जवळपास 9 सूत्र त्यांनी तृष्णा, दुःख, गंध, पाश, दृश्य, काळ, प्रश्न, मार्ग आणि पैस या 9 सूत्रांभोवती फिरणारी कादंबरी आहे. साधारणतः इतका प्रचंड पराकुटीचा, गतीचा काळ आपल्या अंगावरून कोसळतोय आणि माणसाची तृष्णा ही तहान याचं रूपांतर, परिवर्तन, पर्यवसन कशामध्ये झालेलं आहे. आजची शहर चित्र या कादंबरीमध्ये आहेत.
मध्यमवर्गीय माणसाची कशा प्रकारची अवस्था झाली, एक प्रकारचं भेदरलेपण, निराशपण, उदासपण आणि हतबलता माणसांच्या वाट्याला आलेली आहे. गर्दी आहे, असुरक्षित आहे, कशातच माणूस रमत नाही. एक प्रकारची कोंडी आणि घुसमट झालेला हा काळ आहे. शहरातले बांधकाम असेल, बिल्डर असेल, त्यांचे व्यवहार असेल, जमिनीचे व्यवहार असतील, भ्रष्टाचार असेल, झाडं तोडणं असेल, झाडं तोडून विकास करणं, ह्याचे तपशील देखील तुम्हाला आत्ताचे माहीत असतील. माणसाची शांती हरवलेली आहे. अनेक स्वामी, बुवा, योग, प्राणायाम त्याच्यावर उपचार सांगितले आणि विकास म्हणजे तृष्णा आहे का? ही तहान माणसाला कोणत्या बाजूनं, कोणत्या दिशेनं, कोणत्या मार्गाने घेऊन जाते याचा एक भयपट त्या कादंबरीमध्ये आहे. आणि त्यांच्या कादंबरीतला हा जो मध्यमवर्गीय नायक आहे त्याची चित्र किंवा कादंबरीतलं एक सहानुभवाचं जग आहे ते पाहिल्यानंतर मला सुधीर पटवर्धनांच्या चित्रांची हमखास आठवण येते. अतिशय कोरडी, भावरहित चित्र, सगळ्या जगापासून विन्मुखलेली, कशातच जिवंतपणा नाही, सगळं हरवलेलं आहे. हाडांचे सापळे झालेल्या माणसाची एक रुग्णावस्था, एक कोरडेपणानं, डोळे देखील शून्यवत, तटस्थपणाने ह्या जगाकडे बघतायत. या सुधीर पटवर्धन चित्रांची आठवण या कादंबरीतल्या अनेक नायकांच्या चित्रांमधून येतं. एक दुःख आहे आणि हा जो नायक गोष्ट मी सांगत बसणार फार कल्पिताचा, फॅन्टसीचा, अतिशय लोकविलक्षण वापर त्याने केलेला आहे. एक मोठा पाऊस पडतो शहरात, माणसं हैराण झालेत, मत्तीचा ओघ सुरू आहे, अनेक जण गायब झालेत, मरण पावलेत, अस्ताव्यस्त आहे, दुर्गंधी आहे आणि त्या मित्राचं प्रेत आहे आणि हा नायक आहे तो नुसताच घरात पडून आहे, खाणे पिणे आणि शून्यात. त्याचबरोबर तिसरा जो भाग आहे गंध नावाचा, की एक जीवनाचा कंटाळा आणि कशाचाच कशाला अर्थ लागत नाही, एक प्रकारचं विसंगतीचं जग आहे आणि तो एका स्वामीच्या शिबिरात जातो. हा टेकोप आहे कादंबरीचा. आणि ज्या खुबीनं, ज्या कल्पकतेनं, ज्या तपशिलानं, ज्या बारकाईनं नितीनने या कादंबरीमध्ये ज्या गोष्टी पेरून ठेवल्यात, की प्रश्न विचारा पण शंका घेऊ नका, असं त्या आश्रमात सांगितलं जातं. आणि ही काळाशी इतकी रिलेट होणारी कादंबरी आहे. एक प्रकारचं संमोहित असणारं हे जग आहे. अनेक पार्टसन आहेत, त्यांच्यातली मैत्री आहेत आणि नावांऐवजी त्या पार्टनरला क्रमांक दिलेत, क्रमांक 1, क्रमांक 2. म्हणजे तुमची आयडेंटिटी पुसून टाकली जाते आणि तुम्हाला क्रमांक दिले जाते. यामध्ये देखील काळाचं काही गोष्टी दिसतात. पाठ सारखी एक विलक्षण गोष्ट आहे आणि तो त्या आश्रमातल्या एका मैत्रिणी बरोबर एका दूरवर जंगलामध्ये जातो आणि एक नवा कथन अवकाश आहे, जो अवकाश जंगलांचा आहे, पहाडांचा आहे, डोंगरांचा आहे, नद्यांचा आहे आणि त्यातून अद्भुत अशा कथनात्मक गोष्टी निर्माण केल्यात. 5 नदी आहे, पवनचक्क्या आहेत, मंदिर आहेत, क्षेत्रपाळाचं मंदिर आहे आणि एका मोठ्या भयसूचनेकडे हा पुढे कथनपट जातो. भूतकाळातलं अद्भुत जग आणि वर्तमानाची पडझड याचा एक मोठा कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातली कोलाहल आणि वेदना. जंगल, जमीन, जल उद्ध्वस्त होत आहेत, नाहीस होत आहेत. हे कुणीतरी हा वरवंटा सगळ्या प्रदेशांच्या वरती, सृष्टीवरती उभारतो आहे आणि हळू तो मंतरवाडी सिद्ध बेटाकडं एका नावाड आणि 5 तास नावाड्याचा प्रवास पाण्यामधला आहे. 30 वर्षापासून एक होडी चालवणारा एक नावाडी त्याला भेटतो आणि जी तहान सगळ्या दुःखाला आणि संघर्षाला जन्म देते, अशा संघर्षाच्या आणि तृष्णेच्या नोंदी या कादंबरीमध्ये आहे. या अद्भुत अशा वाटेमध्ये त्याला साल्वादोर नावाचा एक जॉर्जियाचा चित्रकार भेटतो. त्याचा स्टुडिओ आहे, त्याचं गाणं आहे, त्याचं किंकाळणं आहे आणि एका अननोन झोन मध्ये तो प्रवेश करतो. एक नदीचे रखवालदार अवतीभोवती आहेत, एक प्रचंड शेती आहे जी बंदिस्त आहे, जी कुंपणाड आहे, 1000 एकर जमीन आहे, यांत्रिक माणसं तिथं काम करतायत आणि सगळी ती माणसं खाली मांडून काम करतायत. निर्विकार चेहऱ्याची, भावरहित आणि भयप्रद माणसं आहेत, खांदे पाडून चालणारी माणसं आहेत. कारागृहासारखा हा समाज आहे आणि याचं नियंत्रण अदृश्यपणानं कोणीतरी करतंय, कोणीतरी टेहाळणी करतंय. त्याच्या चौक्या आहेत आणि या कुंपणाची छावणी, ज्या प्रदेशामध्ये पक्ष्यांना देखील अटकाव आहे, पक्षी देखील येत नाहीत, असा हा प्रदेश आहे. आणि हे सगळे मजूर हतबल आहेत, अगतिक आहेत, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, गालांची हाडं वर आलेले आहेत, ते थंड, मृतवत, पराभूत आणि कुणालाही खिसे नाहीत, अशा ह्या मजुरांचे थवे त्या प्रदेशामध्ये आहेत. या साल्वादोरचं चित्र काढणं आणि गाणं म्हणणं एका भ्रमिष्ठपणाचं लक्षण आणि हा देखील आजच्या भ्रमिष्ठमाचं एक सूत्र या कादंबरीमध्ये आहे. हा नेमका कोणता काळ आहे? तो भूतकाळ आहे, तो वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे, अशी काळाची सरमिसळ या कादंबरीमध्ये सतत लेखकानं केली आहे. त्या नायकाला रस्ता सापडत नाही, कसलाच धागादोरा सापडत नाही, त्या मधल्या काळाच्या तुकड्यांचं. आणि पुढं एका सूत्रामध्ये एका घोडाची आणि त्या घोडानं जी गोष्ट रचलेली आहे त्याचं एक फार लोकविलक्षण मराठीमध्ये अशा प्रकारचं कथन प्रदेश खूप कमी आहे. सोमदत्त नावाच्या व्यापाऱ्याची गोष्ट हा घुबड दारू प्यायल्यानंतर सांगतो
की या सोमदत्ताला वाटेत हा एक छोटा लहानसा प्राणी भेटतो, तो त्याला मदत करतो, तो माणसाळलेला आहे, तो त्याला घरी आणतो, त्याला नोकर सांगत असतो की आणू नको, तो मोठा होतो आणि हळूहळू त्याचं कौऱ्यामध्ये, हिंसेमध्ये आणि विद्रूप मध्ये रूपांतर होतं. त्याचे लाल चुटूक डोळे भडक वाटू लागतात आणि हा लोकांना त्रास द्यायला लागतो. आपली हुकूमत, आपली आज्ञा स्थापित करतो, लोकांवरती जुलूम करतो, लोकांच्याकडनं पैसे वसूल करतो, नजराणे वसूल करतो. त्याची धाक आणि दहशत आणि स्त्रियांच्या विषयी लालसा आणि चैनीच्या वस्तूंची आयात करणं, उत्पन्नांचा डोंगरच डोंगर उभा करणं, हे कोणाच्या वापरासाठी, ही वस्तूंची लिलाव कशासाठी आहे, हे एक जागतिकीकरणाचं आणि प्रचंड वस्तूंची निर्मिती करणं. आणि तिथं कानभूत नावाचा एक विचारवंत येतो, तो प्रश्न विचारतो, ही कोणासाठी आणि ही कशासाठी आहे, ही शारीरिक भूक, ही वस्तूंची निर्मिती. तर हा कानभूतीचा सल्ला, हे गतिचक्र थांबवा आणि एका न्यायाधीशाकडे त्याची होते. हा खटला दीर्घकाल चालतो. या कानभूतीच्या सडेतोड उत्तरामुळे घुबड किंवा तो न्यायाधीश अडचणीत येतो आणि एका प्राण्याच्या हव्यासापोटी हे सगळं घडत आहे. आपण कोणाची बाजू घ्यावा असा न्यायाधीशाला प्रश्न पडतो आणि तो पुतळा निवांत बसतो. न्यायाधीशाचा न्याय कोणी करावा असं काही म्हटलं जातं, गोविंद पानसरे ते म्हणायचे. तर हे एक आजच्या काळाचे संदर्भ देखील, न्यायाधीश देखील आता अटकाव होऊन किंवा तटस्थ आहेत याकडे हा रोख आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो मार्ग आणि पैस, तो रणजित आणि आसावरी एका दर्यापूरकडे जातात. तिथं चांद शहावलीचा दर्गा आहे जो फकीरी सुफी पंथामध्ये आहे आणि तिथंही स्त्रियांना बंदी आहे. की आसावरी गायब होते. मला ह्या कादंबरीमध्ये पात्रांचं गायब होणं ही एक फार विलक्षण गोष्ट वाटते. आणि हा रणजित एका नव्या भूमीच्या शोधात आहे, अशांततेमधून शांततेच्या शोधात आहे. तो मागे वळून न पाहता ती आसावरी गायब झाली आणि ही नवभूमीचा शोध आहे. शहर मरणपळा यातना देतात, शहर कोंडावडा आहेत, माणसं तिथं धडपडतात गुरासारखी आणि वाटेत त्याला एक स्वामी भेटते, एक जुनी विहीर भेटते. विहिरीत खजिना आहे ज्या जुन्या विक्रमसिंह राजानं दडवून ठेवलेला आहे. तर त्याच्या मनातला नव्या भूमीचा अवकाश जो शहरांपासून तो परत आलेला आहे, या शोधाच्या सकारात्मक अशा आयडिओलॉजिकल देखील ही कादंबरी विराम पावते. त्या कादंबरीचं एक वैशिष्ट्य मराठीमध्ये कल्पित वापर करणं, कल्पनांचा वापर करणं अलीकडच्या काळात खूप, कारण कल्पनांचं दारिद्र्य मराठी साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. वर्तमानपत्रातली गोष्ट सांगावी अशा प्रकारच्या गोष्टी लेखक लिहित जातात. तर फॅन्टसीचा अत्यंत अद्भुत आणि सृजनशील वापर आहे जो मराठीत नष्ट झालेल्या अनेक कहाण्या, दंतकथा, लोककथा, गोष्टी याचा विलक्षण वापर त्याने केलाय. त्याचं एक नवरचित म्हणून त्याने अनेक लोककथांचा वापर केलाय. कथनाचे खूप प्रयोग या कादंबरीमध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे वाचकांच्या कथन शक्यता अधिक सृजनशील करण्यासाठी त्याच्या मनातल्या वाचकपणाला आव्हान देणाऱ्या, प्रतिसाद देणाऱ्या अनेक कथन शक्यता त्यांनी वापरल्या आहेत. आणि चकवे खूप आहेत, म्हणजे वाचकांचा एक पूर्वग्रह आता हे घडेल तर असं घडत नाही, तिथे वेगळंच काहीतरी घडत राहतं. तर वाचकांना चकवे देणं किंवा त्याचा एक भ्रम करणं असं एक फार कथनाचा एक चांगला प्रयोग त्या कादंबरीमध्ये केलाय. हे गद्य अतिशय पॉवरफुल आणि अतिशय प्रभावी अशा स्वरूपाचं आहे. वाचक त्यात गुंतत जातो, इतकी गुंतवणूक वाचकांची होत राहते. एक प्रकारचं कुतूहल वाटावं, जिज्ञासा वाटावं अशा प्रकारचं हे प्रवाही अशा प्रकारचं गद्य आहे. संवादाचा, तृतीय पुरुषी कथनांचा आणि पुराण कथनांचा वापर, ही शैली निरूपणाची शैली, प्रवचनकाराची शैली असावी. श्रोते हो किंवा सभ्य स्त्री पुरुष हो, तर मित्र हो मी आता आपल्याला आता, अशा प्रकारची पुराण काळाचा आभास निर्माण करेल आणि वाचकांच्या वरती गारोड करेल अशा प्रकारची निरूपणकाराची शैली आहे. किंवा न्यायाधीशाचा म्हणजे कथनाचे प्रयोग असे आहेत की तो न्यायाधीशानं काय करावं ते कादंबरीतली पात्र ठरवतात आणि याचं नातं भारतीय कथन परंपरेशी आहे. वेताळ पंचवीशी किंवा शुक बहात्तरी सारख्या, की कथेतल्या पात्राने उत्तर द्यायला पाहिजे. तर ही पात्र ठरवतात की आता न्यायाधीशानं काय निर्णय केला पाहिजे, त्या उत्तराच्या शक्यता काय असतील. तर उत्तर दे नाहीतर मृत्यू अटळ आहे, उत्तर दिलं तर मी निघून जाईन तुझ्या खांद्यावरून, या प्रकारच्या भारतीय कथन परंपरेशी नातं सांगणारी कथन परंपरा आहे. दुसरा एक कादंबरीची ही सबंध कादंबरी प्रवास कादंबरी आहे आणि तिचं नातं देखील भारतीय जुन्या कथन परंपरेशी आहे. श्रंखला कथेशी, प्रवास कथेशी, यात्रा कहाण्याशी, एक वन वलांडीलं दुसरं वन वलांडीलं अशा प्रकारच्या प्रवास कथनाचा, ज्याला इंग्रजीमध्ये पिकारेस नॉवेल फॉर्म म्हटलं जातं, हा रणजित आणि आसावरीचा हा सबंध प्रवास कथनाची जर्नी नॉव्हेल म्हणून देखील अनेक साहसी दृश्य आहेत, प्रदेश आहेत, काळ आहे, स्थळ आहेत, वातावरण, नद्या, डोंगर, टेकड्या. तर सबंध कादंबरीमध्ये हा प्रवास कथनाचा फॉर्म त्यांनी वापरलाय. तसंच ही एक वैचारिक स्वरूपाची कादंबरी आहे. आजच्या घडवणुकीची आणि उद्याच्या भयाची, चिंतेची लोकविलक्षण अशी ही कहाणी आहे. जागतिकीकरण, भांडवलशाही
अनियंत्रित कंपन्या, त्यांचा धाक, पर्यावरण, निसर्ग आणि विकासाचं प्रारूप कशा स्वरूपात अस्तित्वात आहे त्या संबंधीची घुसमट आणि आजच्या अस्वस्थ वर्तमानाचं भारताचं चित्र आणि शांती हरवलेल्या आणि शांतीच्या शोधात असणाऱ्या भयव्याकुळ माणसाचं मन विदीर्ण करणारं रूप या कादंबरीमध्ये आहे. ही कादंबरी हळूहळू मराठीमध्ये पोहोचेल, कारण कादंबरीचे पडसाद हे उशिरा येत राहतात, ती उशिरा लोकांपर्यंत पोहोचते. पण अतिशय दणकट, सज्जड भाषा प्रकारचा जीवनानुभव आणि कथनाच्या अनेक शक्यता वापरणारी मराठीतली फार महत्वाची कादंबरी आहे. नितीन कोत्तापल्ले यांनी यासाठी खूप कष्ट घेतले, त्याच्या खुणा पाणोपाणी दिसतात. मला इथे कोत्तापल्ले सरांची देखील आठवण येते की कोत्तापल्ले सरांना त्यांच्या कथांमध्ये लोककथेचा फॉर्म वापरण्याची खूप चांगली हातोटी होती आणि त्याचे काही खुणा आणि चांगल्या ठसे त्यांच्या या कादंबरीवरती देखील आहेत. तर सुनील मेहता सृजन पुरस्कारासाठी अतिशय महत्वाच्या या दोन साहित्य कृतींची निवड मेहता पब्लिश करता आली याचा आनंद आहे. आणि 3-4 मिनिटं कदाचित मी जास्त घेतली असतील त्याबद्दल देखील मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख अतिथी चंद्रमोहन सरांना मी विनंती करते की त्यांनीही मनोगत व्यक्त करावे. अरे बापरे, मला बोलायचं नाही या अटीवर मी आलोय. नाही, पण आमची अट आहे तुम्ही बोलावं. ना आता ठीक आहे, बोलतो मी. विशेषतः शिंदे सरांसमोर आपण काय बोलणं म्हणजे, पण आता का मी कॅज्युअल बोलतो, कारण की मी दोन्ही पुस्तकं आणि मग असे उल्लेख तिने जो केला त्या पुस्तकाचं चित्र मी काढलेलं नाहीये. तुला जे हो म्हणजे मी चांगली काढतो चित्र, पण हे नाही मी काढलेलं. तर त्यामुळे या दोन्ही पुस्तकं मी वाचलेली नाही आहेत. नितीनचं तर पुस्तक नाहीच वाचलेलं. शर्मिलाच्या कथा मी खूप वाचल्या आहेत, तिच्या कथांना चित्रही मी काढले सुरुवातीच्या कथा. आणि मला ते नेहमी असं साम्य वाटतं की मला या प्रकारच्या शहरांचं खूप आकर्षण आहे आणि काहीतरी असं पडलेलं, हरवलेलं. आणि रादर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की मी आणि मी ये शहर किसने बनाया अशी एक मी सिरीज केलेली आहे. ती आता मी सिरीज आणखी थोडी मोठी करतो आहे. आणि जेव्हा मी केली होती तेव्हा मला वाटलं की हे ठीक आहे आता, पण आता मला असं वाटलं की हे वाढायला पाहिजे अजून, कारण की फक्त या लोकांमुळे शहर नाहीये, तर इतर खूप घटक आहेत ज्यांच्यामुळे हे शहर उभं राहत आहे, ज्यांच्यामुळे बिघडत आहे, ज्यांच्यामुळे चालतंय सुद्धा. हा सगळा गाडा, छोटे व्यवसाय करणारे लोक, त्यांच्यात मला फार रस आहे. म्हणजे मी फक्त माझ्याबद्दल बोलायला सुरुवात केली असं तुम्हाला वाटेल, पण वाचनाचा खूप परिणाम होतो. म्हणजे मी या वाचनाकडे काय येतोय, तर खूप वाचल्यामुळे मला पण असं वाटतं की आपणही आपल्या भाषेत कादंबरी लिहावी. त्यामुळे चित्र ही कादंबरी मांडली तर मी ही मोठी सिरीज करतो आहे. आणि याच्यामध्ये खूप खूप माणसं आहेत, म्हणजे ही म्हणते तसं की अत्तर बनवणारे लोक आहेत, किल्ले बनवणारे लोक आहेत. मोबाईलच्या दुकानामध्ये मला असं वाटतं की हे म्हणजे शहर आहे. जेव्हा मोबाईलच्या दुकानात मी जातो तेव्हा तिथे असे रंगीत मोबाईल ठेवलेले असतात. या सगळ्या एका छोट्या दुकानामध्ये मी सगळं विश्व फिरून येतो. आणि मला असं वाटतं की ही एक कथा आहे, ही कादंबरी आहे आणि हे शहर आहे. म्हणजे गावामध्ये जसं ते कॅरेक्टर असतं गावाचं, तसं मला वाटतं की शहराचं हे कॅरेक्टर आहे. आता ते जसं मेट्रोचं शहर असेल कदाचित, विकासाचं शहर हा म्हणतो तर ते असेल वेगळं, पण हा विकास आहे का? आणि हे सगळं मला असं वाटतं की मग मला असं तुमच्यासारख्या शब्दात नाही लिहिता येत, म्हणून मग मी चित्र त्याची काढतो आहे. अगदी आता मी नवीन सिरीज करतोय तर आपल्याकडे हे येतात गिग वर्कर्स आपण ज्याला म्हणतो, मोबाईलवरून आपण फूड मागवतो, तर त्यांच्या पाठीवर असलेली ती सगळी ओझी आहे. आणि ती त्यांची 10 मिनिटात
आपल्याला काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे ही गोष्ट पण आपल्याला म्हणजे मला माहिती नाही की 10 मिनिटात कोणाला का पाहिजे असतं काही. 10 मिनिटात कशाला कोणाला काय पाहिजे म्हणजे नाही का. बरोबर आहे. ती माणसं तिथे तडफडत त्या ट्रॅफिक मधनं येतात आणि आपण तर त्यांना साधं हाय हॅलो पाणी पण विचारत नाही. लोक खेकाचतात अंगावर. या लोकांच्या बरोबर मी खूप दिवसही काढले, मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. या लोकांबरोबर मी बसतो, गप्पा मारतो आणि त्यांचं काय आहे दुःख म्हणण्यापेक्षा काय कसं जीवन आहे, तर हे सगळं मला असं वाटलं की हे चित्रात आणलं पाहिजे. आणि अशा अर्थाने ये शहर किसने बनाया, हिचा आहे ये शहर कितना पुराना है. तर मला असं वाटतं की ये शहर, तर असं जे सगळं चित्रकाराच्या डोक्यात जातं ते वाचनामुळे जातं, निदान माझ्या तरी. बाकीच्या चित्रकारांचं मला माहिती नाही, सांगता नाही येणार. पण मला अशी पुस्तकं वाचल्यामुळे हे सगळं सुचत राहतं. आणि त्या कादंबऱ्यांचं एक्सटेन्शन पण असेल कदाचित, असंही काहीतरी असेल. तर एवढं बोलून संपवतो मी. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. धन्यवाद सर. आता मी व्यासपीठावरील सगळेच मान्यवर, पुरस्कार प्राप्त शर्मिला मॅम, नितीन सर, चंद्रमोहन सर, शिंदे सर, अखिल सर आणि समोर बसलेले सगळे मान्यवर, कारण तुमच्यामुळे खरं तर हा कार्यक्रम रंगला. तुम्ही खूप छान शांत चित्ताने सगळं ऐकून घेतलं. कादंबरी आणि कथासंग्रह वाचायची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहेच आणि तो आपण नक्की वाचूया. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.